विजिबल आहे दिख रहा है सर, दिख रहा है मॅडम. सर्वप्रथम आपण इथे लॉग इन करून घ्या. आपलं आपलं जे रजिस्ट्रेशन आयडीच्या वेळी जे आपण रजिस्ट्रेशन केलेले आहे ते इथे लॉग इन करून घ्या. टेंटेटिव्ह लेआउट विथ अनइवन प्रोराटा फॅक्टर. अनइवन सुरुवात करू. हो प्लीज. आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला ज्या काउन्सिल मध्ये प्रपोजल मॅडम टायटल काय आहे? हॅलो, हा बोला. हा बोला. टायटल काय आहे मॅडम? टेंटेटिव्ह लेआउट विथ अनइवन प्रोराटा फॅक्टर. अनइवन सर्वांना समजलं? हो हो. आता आपण सेशनला सुरुवात करू. कोणाचे क्वेश्चन आन्सर असतील तर लास्टला आपण घेऊ. आपले टेक्निकल टीम, सिनियर टेक्निकल टीम असेल आपल्यासोबत. ज्या काउन्सिल मध्ये किंवा युएलबी मध्ये आपल्याला प्रपोजल टाकायचं आहे त्या काउन्सिलचं लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर मेक शुअर की आपण ज्या काउन्सिलसाठी प्रपोजल टाकत आहोत त्याचं नाव इथे राईट साइड कॉर्नरला दिसतंय. फॉर एक्झाम्पल रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल. प्रपोजल टाकण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला असं पेज ओपन दिसेल आपल्या लॉग इनला. इथे आपल्याला राईट साइड कॉर्नरला टिपिक क्लायंट प्रोजेक्ट म्हणून ऑप्शन दिलेला आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची स्क्रीन ओपन होईल. टिपिक क्लायंट लिस्ट. टिपिक क्लायंट लिस्ट मध्ये तुम्ही प्रिव्हियसली जे प्रोजेक्ट क्रिएट केलेले आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथे ओपन होईल. त्यानंतर इथे राईट साइडला तुम्हाला इनॅक्टिव्ह प्रपोजल आणि न्यू प्रोजेक्ट म्हणून 2 टॅब दिसतील. आपल्याला न्यू प्रोजेक्ट करायचा असेल तर इथे क्लिक करा. जर प्रिव्हियस प्रोजेक्ट वर काम करायचं असेल तर इथे प्रोजेक्ट वर ब्लू लिंक वर क्लिक करा. न्यू प्रोजेक्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. पूर्ण लोड होऊ द्यायचं ते पेज. त्यानंतर प्रोजेक्ट डिटेल टॅब ओपन होईल आपल्यासमोर. टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये प्रोजेक्ट डिटेल मध्ये आपल्याला व्हेरियस इन्फॉर्मेशन इथे विचारली जाईल. फॉर एक्झाम्पल टाईप ऑफ युएलबी कॅटेगरी. तुम्ही ज्या युएलबी मध्ये लॉग इन केलेलं आहे त्या लोकेशन युएलबी कॅटेगरी इथे दिसेल. फॉर एक्झाम्पल काउन्सिल, कॉर्पोरेशन, नगरपंचायत जे असेल ती, किंवा स्पेशल ऑथॉरिटी असेल तर स्पेशल ऑथॉरिटी. इथे बाय डिफॉल्ट इथे तुमच्या लॉग इन केल्यानंतर दिसून जाईल. त्यानंतर नेक्स्ट दिसेल तुम्हाला युएलबी ऑब्लिक आरटी ऑब्लिक स्पेशल ऑथॉरिटी. तुम्ही जी लॉग इन केली ती कुठची युएलबी आहे ती इथे तुम्हाला दिसेल. आपण रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल केल्यामुळे इथे बाय डिफॉल्ट रत्नागिरी म्युन्सिपल काउन्सिल सेट झाली. त्यानंतर नेम ऑफ सर्व्हिस. नेम ऑफ सर्व्हिस मध्ये व्हेरियस टाइप ऑफ सर्व्हिस इथे तुम्हाला दिसतील. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग परमिशन, लेआउट अप्रुव्हल, कंपाऊंड वॉल, रिवाइज बिल्डिंग परमिशन, रिडेव्हलपमेंट, लो रिस्क, मॉडरेट रिस्क आणि व्हेरियस आहेत आयटी प्रोजेक्ट. ते तुम्ही चेक करू शकता. आता आपण लेआउट साठी प्रपोजल बघणार आहोत टेंटेटिव्ह लेआउटचं. म्हणून इथे लेआउट अप्रुव्हल आपण सिलेक्ट केलं. लेआउट अप्रुव्हल सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की हे वरचे जे व्हेरियस टॅब होते ते इथे 2च टॅब म्हणजे तुमच्या सर्व्हिस वाईज इथे टॅबचे नंबर्स दिसतील तुम्हाला. लेआउट अप्रुव्हल घेतल्यानंतर इथे आपल्याला रिव्हिजन नंबर येईल. फॉर एक्झाम्पल तुमचं रिवाइज असेल किंवा रिव्हिजन 2 असेल, 3 असेल त्याप्रमाणे इथे R0, R1, R2, R3 पर्यंत, R2 पर्यंतचे तुम्हाला इथे नंबर येऊन जातील. त्यानंतर हे रिव्हिजन नंबर आपलं पहिली रिव्हिजन असल्यामुळे इथे R0 दिसते. त्यानंतर सर्व्हिस सबटाईप. सर्व्हिस सबटाईप मध्ये तुम्हाला जी इथे नेम ऑफ सर्व्हिस सिलेक्ट कराल त्याप्रमाणे इथे खाली सबटाईप मध्ये तुमचे ऑप्शन दिसतील. सर्व्हिस सबटाईप मध्ये तुम्हाला लेआउट अप्रुव्हल सर्व्हिस असल्यामुळे इथे त्या रिलेटेड जेवढ्या सर्व्हिस असतील त्या इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होतील. फॉर एक्झाम्पल लेआउट एंटिटी, लेआउट फायनान्स, सब डिव्हिजन, अमलमेशन, ग्रुप हाऊसिंग आणि रिवाइज सेम एंटिटी, फायनान्स, सब डिव्हिजन. त्याप्रमाणे तुम्हाला जी सर्व्हिस हवी असेल सबटाईप तो सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला
प्रोजेक्ट नेम दिसेल. फॉर एक्झाम्पल इथे फायनल लेआउट घेतलं तर त्या रिलेटेड तुम्हाला डाटा विचारला जाईल. रेफरन्स अप्रुव्हल नंबर म्हणजे तुमचा प्रिव्हियस रेफरन्स अप्रुव्हल नंबर वगैरे विचारला जाईल. इथे आता आपण टेंटेटिव्ह लेआउट सर्व्हिस बघू. टेंटेटिव्ह लेआउट सर्व्हिस घेतल्यानंतर इथे आपल्याला प्रोजेक्ट नेम येईल. प्रोजेक्ट नेम मध्ये तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं नाव टाकायचं आहे जे तुमच्या फॉर एक्झाम्पल एखाद्याचं लेआउटला नाव दिलेलं असेल काहीतरी तर ते इथे टाकून द्यायचं. इथे मी टाकते लेआउट विथ अनइवन प्रोराटा फॅक्टर. जो आजचा आपला टॉपिक आहे तो इथे मी टाकून दिला. तुमच्या प्रोजेक्टच्या नावानुसार तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे येतो तुमचा साईट ऍड्रेस. साईट ऍड्रेस तुमचा जो असेल तो इथे टाकून द्या. फॉर एक्झाम्पल @post जो असेल तो टाकून द्या. इथे तुम्हाला टाकून. त्यानंतर इथे तो अपलोड DP/RP पार्ट प्लॅन. जो तुमचा डीपी किंवा आरपी असतो, आरपीचा जो प्लॅन असतो फॉर एक्झाम्पल तो तुमच्या ULB मध्ये अवेलेबल असतो त्यानुसार इथे डीपीचा किंवा आरपीचा पार्ट प्लॅन अपलोड करायचा आहे. ते चूज फाईलचा आपण ऑप्शन दिलेला आहे. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमची फाईल जिथे असेल तिथून तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. त्याचा फॉर्मॅट आपण JPEG पेंट हॅलो. दिसते. त्यानंतर इथे DP/RP पार्ट प्लॅन असेल तो इथे लोड करून घ्या. त्यानंतर अपलोड गुगल इमेज इथे तुम्हाला खाली दिलेलं आहे. अपलोड फाईल इन JPEG पेंट फॉर्मॅट अँड मॅक्सिमम 30 MB ओनली. 30 MB पर्यंतची तुम्ही त्या फॉर्मॅट मध्ये फाईल तुम्ही लोड करू शकता. त्यानंतर अपलोड गुगल इमेज. गुगल इमेज मॅन्डेटरी नाही आहे पण तुमचा DP/RP प्लॅन पार्ट प्लॅन कंपल्सरी इथे लोड करायचं आहे. अपलोड गुगल इमेज हे तुम्ही वाटल्यास करू शकता किंवा ठेवू शकता. नंतर इथे येते NOC फॉर कन्सेंट ऑफ कोओनर. तुमची जर कन्सेंट ऑफ कोओनर असतील तर त्याची NOC असेल तर इथे तुम्ही लोड करू शकता. मॅन्डेटरी नाहीये. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड मध्ये इथे तुमचे वॉर्ड असतील एखाद्या ULBची जर वॉर्ड वाईज संरचना असेल तर हे तुमचा वॉर्ड तुम्हाला सिलेक्ट करायला येईल. हा जर एखाद्या वेळी सिलेक्ट करायला आला नसेल तर हा ULB मध्ये तुमच्या ज्या ULB साठी तुम्ही तो प्रोजेक्ट लोड करता तिथे भेट द्या आणि त्यांच्याकडून वॉर्ड तिथे ऍड करून द्या. त्यानंतर टाइप ऑफ प्रपोजल. टाइप ऑफ प्रपोजल मध्ये तुम्हाला व्हेरियस टाइप ऑफ प्रपोजल दिसतील. फॉर एक्झाम्पल रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, मिक्स, एज्युकेशनल, ग्रुप हाऊसिंग, इन्स्टिट्यूशन. तर इथे तुमचा टाइप ऑफ लेआउट किंवा टाइप ऑफ प्रपोजल इथे सिलेक्ट करून घ्या. तुम्ही इथे जे सिलेक्ट कराल टाइप ऑफ प्रपोजल त्यानुसार तुमचं पुढे ऑथॉरिटी लॉगिनला चार्जेस वगैरे लागू होतील. त्यानंतर इज देअर गॅस लाईन नियर बाय. तुमच्या प्लॉटच्या नियर बाय कुठे गॅस लाईन असेल तर तिथे येस म्हणा. येस म्हटल्यावर त्याची NOC असेल पर्टिक्युलर डिपार्टमेंटची ती तुम्हाला इथे लोड करावी लागेल. न म्हटल्यास तुमचा हा ऑप्शन ऑटोमॅटिक क्लोज होईल आणि ऑप्शन पुढे येणार नाही. त्यानंतर अप्लाय फॉर I2R प्रोव्हिजन. तुम्ही जर I2R प्रोव्हिजन साठी अप्लाय करत असाल पर्टिक्युलर प्रोजेक्ट तर इथे येस म्हणा. नसल्यास नो म्हणा. वेदर प्लॉट फॉल्स इन CBD रेसिडेन्शियल कमर्शियल झोन इन प्लॅनिंग ऑथॉरिटी. मॅडम I2R म्हणजे काय मॅडम? I2R म्हणजे सर इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल प्रोव्हिजन असेल तर. तर एकदा तुम्ही चेक करू शकता UDCPR मध्ये I2R प्रोव्हिजन दिलेली आहे. इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल किंवा इंडस्ट्रियल टू कमर्शियल असेल तर त्यासाठी तो ऑप्शन यूज केला जातो. ओके, थँक्यू मॅडम. त्यानंतर आपला क्वेश्चन येतोय वेदर दी प्लॉट इज फॉल्स इन CBD रेसिडेन्शियल कमर्शियल झोन इन प्लॅनिंग ऑथॉरिटीज. प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या प्लॅनिंग नुसार तो तुमचा पर्टिक्युलर जो लँड आहे तो CBD एरियामध्ये येतोय किंवा रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल झोन मध्ये पर्टिक्युलर जर येत असेल तर इथे सिलेक्शन दिलेलं आहे. तर ते सिलेक्ट करून घ्या.
ज्यावेळी तुम्ही हे सिलेक्शन इथे जे सिलेक्शन द्याल त्यानुसार तुम्हाला युडीसीपीआरचे क्लॉज लागू होतील त्या प्रोजेक्टला. त्यामुळे बऱ्याचदा तिकीट्स येतात की आम्हाला असा इश्यू येतो की आमच्या प्रोजेक्टला हे लागू होत नाही नियमाप्रमाणे, पण इथे येतं त्यावेळी तुम्ही कंपल्सरी इथे तुम्ही सिलेक्शन काय दिलं ते एकदा क्रॉस चेक करत जावा तिकीट टाकायच्या अगोदर, अदरवाईज तिकीट लॉक करा. त्यानंतर आपला इथे येते प्रपोजल डिटेल्स. प्रपोजल डिटेल्स मध्ये आपल्याला प्रपोजल बद्दलची डिटेल इथे टाकायची आहे. त्यानंतर प्रपोजल डिटेल्स मध्ये बघितलं तर टाइप ऑफ लेआउट मध्ये इथे सिलेक्ट केला सँक्शन लेआउट अँड सँक्शन लेआउट, गुंठेवारी अँड गुंठेवारी, सँक्शन लेआउट अँड गुंठेवारी, सँक्शन गुंठेवारी आणि रॉल अँड ऑब्लिक ऍडजॉइंट लाईन ऑप्शन येतात. त्यानुसार इथे क्लिक तुमच्या सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे जे सिलेक्ट करा त्यानुसार तुमची समजा गुंठेवारी सिलेक्ट केलाय तर गुंठेवारीचे जे रूल्स असतील ते तुम्हाला लागतील. सँक्शन लेआउट केलं तर सँक्शन लेआउट नुसार जे तुमचे रेग्युलेशन्स असतील ऍज पर युडीसीपीआर ते इथे लागू होतील. स्पेस असल्यामुळे थोडंसं आवाज जरा कमी त्यामुळे सांगितलं. त्यानंतर आपलं इथे येतं फ्लड अफेक्टेड एरिया. जर तुमचा फ्लड असेल किंवा लँड असेल की फ्लड अफेक्टेड एरियामध्ये येत असेल याच्यावर तुमचा आरपी किंवा डीपी प्लॅन असेल तर इथे येस ऑप्शन आपण दिलेलं आहे. सेम आपण सांगेल की तुमचं फ्लड अफेक्टेड एरियाचे जे रेग्युलेशन्स आहेत म्हणजे फ्लड पासूनचं डिस्टन्स म्हणा किंवा तुमचे मार्जिनल असतील जे ऍज पर युडीसीपीआर फ्लड अफेक्टेड एरियासाठी लागू होतात ते तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या प्रोजेक्टसाठी लागू होतील. त्यानंतर लोकेशन कंजेस्टेड आहे, नॉन कंजेस्टेड आहे किंवा टीओडी आहे तुमच्या डीपी प्लॅन प्रमाणे ते इथे सिलेक्शन द्या. इथे आपण नॉन कंजेस्टेड घेऊ. त्यानंतर इलेक्ट्रिक लाईनचं मी सेम सांगेन. तुमचं हाय टेन्शन लो व्होल्टेज प्रमाणे जे आपल्या युडीसीपीआर मध्ये व्हॅलिडेशन्स दिलेले आहेत लँड पासूनचे हाईट त्याचे व्हॅलिडेशन्स ते यस नो प्रमाणे तुमचे लागू होतील. त्यानंतर रोड डिटेल्स मध्ये तुम्हाला 9 मीटर अबो 9 मीटर आपण 2 कॅटेगरी दिलेल्या आहेत. तर त्यानुसार आपण इथे सिलेक्शन द्यायचे रोड डिटेल्सचं सिलेक्शन अबो 9 मीटर. त्यानंतर रिझर्वेशन एरिया अफेक्टेड. जर रिझर्वेशन तुमचा त्या डीपी प्लॅन नुसार जर त्या प्लॉट मध्ये रिझर्वेशन जात असेल तर तुम्हाला इथे येस म्हणा. येस म्हटल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन येईल की तुम्ही तो रिझर्वेशनचा अफेक्टेड एरिया हँडेड ओव्हर करणार आहात की नाही. तर तिथे टीडीआर किंवा डीआरसी साठी इथे येस म्हटल्यावर तुम्हाला इथे रिझर्वेशन एरिया इथे सिलेक्शन दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्लॉट मधला किती स्क्वेअर मीटर एरिया रिझर्वेशन अंडर जातोय तो इथे इन स्क्वेअर मीटर टाकायचं आहे. त्यानंतर जर रिझर्वेशन एरियाचं रिलोकेशन करायचं असेल तर सेम येस नो फॉर्म मध्ये आपण आन्सर दिलेले आहे. मैडम ये डिसाइड कैसे करेंगे कि ये जो रिजर्वेशन एरिया कैसे पता चलेगा? रिजर्वेशन एरिया डिपेंड्स ऑन डीपी और आरपी प्लान. तो आपको यूएलबी भी मिलेगा. आपके यूएलबी में आपके जो भी यूएलबी रहेगी उसका डीपी नहीं तो आरपी प्लान बनाया होगा. उसके हिसाब से ऑथोरिटी से आपको गाइडेंस लेना पड़ेगा कि आपका एरिया अंडर रिजर्वेशन है या नहीं. ओके मैडम आपका थोड़ा आवाज देखो मैडम, थोड़ा क्लियर नहीं आ रहा मैडम. एक्चुअली एक बार माइक चेक कर लो मैम प्लीज. येतोय आवाज आता? हाँ मैडम ठीक आ रहा आवाज. हाँ